प्रेक्षक पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या निमित्ताने मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करते आणि मी माझ्या कथेला सुरुवात करते. कथेचे नाव आहे दृष्टी नाही दृष्टीचे कोण बदला. एक राजा होता. राजाचा मित्र एक मंत्री होता. एक सेनापती होता. सेनापती सकारात्मक विचाराचा होता. काही घटना घडली तर म्हणायचा बहुत बढिया बहुत बढिया. एखाद्याचे लग्न झाले तरी बहुत बढिया बहुत बढिया. एखाद्याची बायको मेली तरी बहुत बढिया बहुत बढिया. एक दिवस काय झालं, राजा आपली तलवार साफ करत होता. तलवार साफ करत असताना ती तलवार राजाच्या पायावर पडते आणि राजाचा बोट तुटतो. हे सेनापतीला माहित होतो आणि सेनापती म्हणतो बहुत बढिया बहुत बढिया. हे राजाला माहित झालं की सेनापती इकडे माझं बोट तुटलंय तर तिकडे सेनापती म्हणतो बहुत बढिया बहुत बढिया. नालायक. 2 महिन्यानंतर राजा आपल्या सैनिकांसोबत शिकारीसाठी जातो. राजा आणि सैनिकांची होती चुकमुक. राजा एकीकडे जायचा तर दुसरीकडे सैनिक. अंधार होतो. जंगलातील आदिवासी राजाला पकडतात. हुआ 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 असं म्हणून आदिवासी राजाला पकडतात आणि आपल्या कबेलात आणतात. राजाचे कपडे काढतात. राजाला अंघोळ घालतात आणि राजाला देवी समोर आणतात. एक आदिवासी हातात तलवार घेऊन राजाच्या मानेवर मारणाराच होता. तेवढ्यात एक आदिवासीचा लक्ष राजाच्या गोट्यावर जातो आणि तो आदिवासी म्हणतो, अरे हा राजा तर अपूर्ण आहे, अखंडित आहे. जर आपण याची बली देवीला दिलो तर देवी दुःखी होईल. म्हणून राजाला सोडतात. राजा आपला घोडा घेऊन महलात येतो आणि आल्याबरोबर सैनिकांना म्हणतो आधी त्या सेनापतीला बाहेर काढा. सेनापतीला राजासमोर आणतात आणि राजा सगळी गोष्ट सेनापतीला सांगतो. सेनापती म्हणतो बहुत बढिया बहुत बढिया. अरे हो, माझ्या बोटामुळे तर माझा जीव वाचला, परंतु तू 2 महिने झाले जेलमध्ये होतास तरी बहुत बढिया म्हणतोस, हे काय? सेनापती म्हणतो, मी तुमचा मित्र असलो तरी आपण दोघेही जंगलामध्ये शिकारीसाठी गेलो असतो. आपण दोघेही आदिवासी आपल्याला पकडले असते. तुम्ही तर अपूर्ण आहात, मी तर पूर्ण आहे ना, म्हणूनच बहुत बढिया बहुत बढिया. मित्रांनो मला एकच सांगायचं, हा समजा माझ्या हातात एक ग्लास आहे. ग्लासमध्ये अर्धा पाणी भरलेला आहे आणि अर्धा भरलेला नाही. काही म्हणतील अर्धा पाणी भरलेला आहे आणि काही म्हणतील ग्लास अर्धा रिकामा आहे. म्हणून वस्तू कशी दिसते हे महत्त्वाचे नाही, वस्तूला आपण कसे बघतो हे जास्तीत जास्त महत्त्वाचे आहे. एवढे बोलून मी माझे भाषण कथा संपवते. जय हिंद जय भारत.